खंडेराय देवस्थान मुळगाव. तरी पण आपली जर इच्छा आपण इथे देवापुढे मांडली तर ती 100% पूर्ण होते. तरी कमीत कमी आहे ना, आम्ही अर्धा तास झाला इथे बसलो. इथून जायचं मन नाही करत आहे. नाहीतर नसेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर जा. कमीत कमी आम्ही 20 मिनिटं तरी चालतोय आता. एक नंबर आहे. हे वर जाता जाता जायचं मंदिर आहे. नमस्कार मंडळी, दिस इज ओमकार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. गाडी बघू शकता तुम्ही. सकाळी सकाळी आता वाजले आहेत 6:30. आपली राईड प्लॅन आहे. आज आपल्याला जायचं आहे कोंडेश्वर शिव टेम्पल आणि खंडोबा मंदिर, जे आपलं बदलापूरला आहे. तर आता लवकर निघायचं ठरलं आहे. ॲक्च्युली 8ची आरती भेटते का बघूया. आता तयार झालो आहे. गाडी बिडी मस्तपैकी एकदम पुसून घेतली, रेडी केली. आता निघतोय. चला तर फटफट आवरू आणि निघू आता. जास्त लेट नको करायला, परत ऊन पडतं. उन्हात राईड करायला मजा येत नाही खरं तर. गरम होतंय जाम. नशीब आज पाऊस नाही पडला पाहिजे फक्त आजच्या दिवसात. बाकी सब सेट आहे माऊस. चला निघूया पटपट. एकदम भूक लागली आहे. काहीतरी नाश्ता बिष्टा करून घेऊ बाहेर. आणि आता इथून कमीत कमी ना 1.5 किलोमीटरवर आहे आपण त्या खंडोबा मंदिरकडे. आणि मगाचपासून येताना मी इथे नोटीस करत होतो की इथे डोंगराच्या टोकावर तुम्ही बघू शकता एक मंदिर दिसतंय. मला वाटतं तेच आहे. 1.4 किलोमीटर राहिलंय. तर बघूया कुठपर्यंत गाडी जाते. आपण तिथून वर मला वाटतं शिड्या आहेत काहीतरी चालत जायला. पण इथला आजूबाजूचा सिनेरी बघितली ना भाई, एक नंबर आहे. लय मस्त आहे इथे. प्रॉपर गावची वाईब आहे. प्रॉपर गावची वाईब. इथे लोकांनी भात शेती वगैरे केली आहे साईडला. गावची इथून अजून भारी वाटतं यार आज जायला. रस्ते थोडे खराब आहेत पण ठीक आहे, मजा येते. हळूहळू गेलं तर. 600 मीटर राहिलंय. इथंच लावू गाडी, जाऊ वर आता मस्तपैकी. तर गाईज आता आपण आहोत ह्या गेटवर, जो म्हणजे आपला खंडोबाचं मंदिर आहे. हा गेट आहे. तिथून वर जाते पब्लिक. तर आता आपण चाललोय खंडोबा मंदिरला. बदलापूरला जाय ना ते. तर तो गेट आहे मागे, तिथंच खाली गाड्या लावायच्या. आणि इथून स्टेअर्स आहेत. हे स्टेअर्स चढत चढत जायचे वर. तर हे खरं तरी असं वाटतं की थोडंसं काहीतरी होते ॲक्टिव्हिटी. नाहीतर डायरेक्ट बाईकने आलो आणि तिथं थांबलो. असं एक छोटंसं मंदिर आहे सुरुवातीला देवीचं. हे वर जाता जाता जायचं मंदिर आहे. ते दर्शन घेऊन ह्या शिड्या चढत चढत आपल्याला वर जायचं आहे. साईडला पूर्ण जंगल आहे, डोंगर आहे हा. जे आपण खालून येताना बघत होतो ना बाईकवर, जे खालून येताना आपण बाईकवरून बघत होतो ते हे आहे डोंगरातलं. सर्दी झाली आहे जाम मला. भारी वाटते. बाकी पुरं गेली वर पटपट खाली बाईक लावून. मस्त आहे यार, जागा छान आहे. चला आता हळूहळू आपण वर जाऊया. वर जाऊन तुम्हाला दाखव. चलो लेट्स गो. दम लागला. ऍक्च्युली शिड्या असे थोडे लांब लांब आहेत त्यामुळे दोन्ही हा रे, येत नाही. सरकताय तिथे पाय. पावसात इथे कसलं पाणी असणार आहे, मजबूत असणार आहे पाणी. तिथे तर पाऊस चालू झालाय. आपण तर काहीच नाही. गेला भाई. हे जर असं कुठे येत आहे ना तर प्लीज असल्या हे कचऱ्याचे डबे यूज करा. मध्ये मध्ये टाकले आहेत. आपलीच जागा आहे, आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे. घाण करू नका. 350 पायऱ्या तरी झाल्यात. आता अजून थोडे राहिलेत. बघूया किती. तरी 15 मिनटं झाली चढतोय आम्ही. मजा येते.
लेट्स गो. इथे आता पाऊस चालू झालाय. किती पायऱ्या दादा, तुम्ही इथले लोकल आहे का? किती पायऱ्या असतील इथे? 550 आहेत का? भारी आहे, पण मजा आली. आम्ही 20 मिनिटं तरी चालतोय आता. इथून दिसतंय आता मंदिर जवळच आहे. झालं, पाऊस पडतोय ना, भारी वाटतंय आता. चलो वर जाऊया, दाखवतो मंदिर. जरा चप्पल घेऊया काढून. आता इथून कसं आहे की इथे चप्पल काढायचं आहे. हा शेड आहे, शेड बनवला यांनी प्रॉपर. आणि इथून आता वर जायचं आहे. इथे चप्पल काढून घेऊ. फटफट फटफट चलते आपण ऊपर. चला बाई, पोचलो. थोडा पाऊस पडतोय आणि आपण आता इथे पोचलो. खूप हाईटवर आहे. भारी वाटलं एकदम येऊन. खंडेराय देवस्थान मुळगाव. व्ह्यू बघ यार, काय मस्त आहे भाई. गाईज, पाऊस पडतोय भरपूर. आता वर आलो, जस्ट पाया पडून घेतलं. म्हटलं आधी पाया पडूया, नंतर तुम्हाला दाखवतो. पडून देणार, पाऊस हरकत नाही. तर हे मंदिराचा एंट्रन्स आहे. इथून आपण आत जातो. सगळ्यात भारी गोष्ट दाखवतो मला इथली काय वाटली ते बघा. खूप सुंदर मंदिर आहे. पाऊस एवढा पडतोय, पण त्याच्यात वर आल्यावर जो भारी वाटला तो फील आहे ना, खरंच एक नंबर होता. इथून वाव, हा व्ह्यू मिस केला असता. एक नंबर आहे भाई. त्याच्या पाठी बघा, एक नंबर आहे. हे मंदिर आहे, हे खालून आपण रोडवरून येताना तुम्ही बघितलं असेल ना, हेच मंदिर. छोटूसं मंदिर आहे, पण हा व्ह्यू वर्थ आहे. छान वाटलं. तर आपल्याला इथे ना एक दादा भेटले आहेत, म्हणजे ते इथलेच रहिवासी आहेत. तर त्यांना आपण मंदिराबद्दल काही विचारूया, की म्हणजे मंदिर किती वर्ष पुराणं आहे, काय मंदिराचा इतिहास थोडंफार ते सांगतील आपल्याला. 1984 याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि 83लाच बांधकाम पूर्ण झालं आहे. त्याच्या अगोदर आहे ना ओपन परिसर होतं आणि ते ओपन परिसरांमधून आहे ना पूर्ण जो जेजुरीला आपण गेल्यानंतर जसं आपल्याला पूर्ण सोन्याची जेजुरी वाटते, पिवळा भंडारा, तर पूर्णपणे इथे पिवळा भंडारा असा निघायचा इथून. ते हां, ते असं एक छिद्र होतं आणि त्या छिद्रातून ते भंडारा निघायचा. त्याच्यानंतर बांधकाम झाल्यानंतर आहे ना ते आपोआप बंद झालेलं आहे. ते देवाचं जे सत्व होतं ते कमी झालेलं आहे. पण तरी पण आपली जर इच्छा आपण इथे देवापुढे मांडली तर ती 100% पूर्ण होते. आणि 2007 पायऱ्यांचं काम आमदारांतर्फे झालेलं आहे. त्याच्यानंतर पहिलं इथे यायला कसं होतं, म्हणजे पायवाट होती, एकदम छोटी पायवाट, एकदम पायऱ्या नव्हत्या. 2007 नंतर पायऱ्यांचं काम झालेलं आहे. बरं, खूप छान आहे मंदिर. म्हणजे आम्ही आता एवढं लांबून आलो खास बघायला ना, तर भारी वाटलं एकदम. आम्ही घाटकोपरवरून आलो, मुंबईवरून लोक येतात. हो हो, आम्ही व्हिडिओ लवकरच टाकणार आहे, नक्की बघा. चालेल चालेल. छान वाटलं व्हिडिओ. हो, ओव्हरऑल तुम्हाला सांगू, इथला एक्सपिरियन्स एवढा भारी आहे ना. म्हणजे आज 2 देवदर्शन केले मी.
एक तर अमरेश्वर आणि एक हे. पण इथलं म्हणजे इथे वर येईपर्यंत हालत थोडी टाईट झालेली, कारण अर्धा तास आम्ही म्हणजे स्टेअर चढतच होतो. 550 पायऱ्या आहेत. हवा बघा सुटली, एकदम टॉपवर आहे. आपण डोंगराच्या एकदम टॉपवर आहे. इथून व्ह्यू तुम्हाला पाठी दिसत असेल किती भारी आहे. आणि इथे येऊन दर्शन झाल्यावर एवढं रिलॅक्स वाटतं ना, म्हणजे आता मी तरी कमीत कमी आहे ना, आम्ही अर्धा तास झालं इथे बसलो. इथून जायचं मन नाही करत आहे. एवढी भारी इथे म्हणजे शांतता आहे, एवढी भारी प्रसन्न वाटतं ना इथे. एक नंबर. कधी आलात ना तर नक्की या. तर ओव्हरऑल मस्त वाटलं. तर गायजांनो, उतारलं एवढे शिडी उतरून हालत खराब झाली. पाय जास्त चढण्यापेक्षा जास्त उतरताना जमले. बाकी ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता, भारी वाटला. पण एक टिप देईन की उतरताना एकदम हळूहळू उतरा. आताच्या पावसात गेलात तर खायला प्यायला मेन घ्या बाई, फाटली आमची. कारण वर काय नाही आहे. आणि उतरताना जरा सांभाळून उतरा, नाहीतर नसेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर जा. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन ठिकाणी. बाकी देवा काळजी. बोला येळकोट. जय मल्हार.